एका तीरामध्ये तुम्ही 3 पक्षी मारलेत सुरुवातीच्या रेसिपीलाच, म्हणजे चणे पोहे केले आणि पियुष पण केलं. पण आता दुसरा सेगमेंट आहे बनवा बनवी. याच्यामध्ये काय करायला लागतं की ज्या व्यक्तीला जनरली स्वयंपाक येत नाही, सगळ्यांचा लाफ्टरच आला, म्हणजे काय ते माझ्यावरच जबाबदार. हा, तर त्या सेगमेंटला बनवा बनवी म्हणतात. हे नाव का पडलं माहितीये का? कारण जनरली आपण पदार्थ करतो, पदार्थ बनवतो असं आपण आजकाल म्हणतो, पण ज्याला पदार्थ येत नाही तो लोकांना बनवतो की तुला खायची अक्कल नाही, मी उत्तम केला होता. तर ते साधारण या ह्याच्यामध्ये अपेक्षित आहे. तर अर्थात तुम्हाला हा पदार्थ करायचा आहे आणि पदार्थही फार इंटरेस्टिंग आहे. अर्थात मदत तुम्ही करू शकता, कारण करा करा. करावीच लागणार आहे. तर पदार्थ आहे, काय द्यावा बरं? पुरणाची पोळी नाही नाही, पुरणाची पोळी नक्कीच नाही. गुळपापडी तुम्हाला करायची. ओके. आता नेमकं होणार काय हे आपण बघूया. तर घेऊन या गुळपापडीसाठी लागणारं साहित्य. लागणारं साहित्य आम्हाला सांगा. कणिक, तूप, डेसिकेटेड कोकोनट पावडर आहे, खोबरं आहे, सॉरी खसखस आहे आणि जायफळ पावडर आहे. जायफळ पावडर आहे, ठीक आहे. माझी आई याच्यात डिंक पण घालते, जर कोणाला क्रिस्पी लागतं म्हणून. आवडत असेल तर घालूच शकतात. बरं, ठीक आहे. मग याच्यात नाहीये काय? गुळ. गुळ नाहीये, गुळपापडीची मी देणार आहे. हो. Yes. आणि तो सुद्धा पितांबरी रुचियानाची गुळ पावडर आहे, त्यामुळे मी ती आता जाऊन घेऊन येतो. मग आपण ती वापरूया. या कार्यक्रमात आपण वापरतोय पितांबरी रुचियाना गुळ पावडर. साखरेपेक्षा गुळ भारी, कारण तो आहे आरोग्यकारी आणि म्हणूनच पितांबरी रुचियाना गुळ पावडर हवी घरोघरी. ही घ्या गुळ पावडर. थँक्यू. आधी आपण तूप भाजून घ्यायचंय. आता थांबा, मला मदत करा. तूप नाही भाजायचं, हा, तूप घालायचं. हे डाएटचं नाहीये भारू. आता टाक 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 टाक, कारण कणिक आहे ना, तूप पिते, त्याच्यामध्ये घाल. बास, अजून घातलंस तरी नंतर चालणार. हे नंतर बघू बाई, आधी मला हाताने पडायचं. पहिले खोबरं घालू, सगळं घालू का? बस 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 बस. प्रश्न पडलाय आता काय करू? मैत्रिणींच्या मदतीने स्वयंपाक करते भारू. वा वा, फार छान. भारू, आता लोकांना सांगायचं खोबरं भाजून झालं की कणिक घाला. हा, खोबरं भाजून झालं की कणिक घाला. तुपावरती आपण डेसिकेटेड कोकोनट भाजून घेतोय. थोडस खसखस पण आधी भाजायची, खूप नको टाकू, नाही तर कडू होईल. खसखस जास्त टाकली तर प्रयोगाला जाताच येणार नाही. हा, इथेच झोप येईल. रंग बदलायला लागला. गॅस कमी केला तरी चालेल. गॅस कमी कर आणि आता थोडस कणिक घाल. किती घाल? सगळी घाल, थोडी घाल आधी, म्हणजे अंदाज गायला पाहिजे. चमचा टाकला. भार्गवी, चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स थोडा कमीच झाला. हो ना, स्वयंपाक करा म्हटल्यानंतर आवाजच बंद झाला माझा. स्वयंपाक करा. भार्गवीचा एरवीचा स्पीड जो असा असतो तो स्वयंपाकात, आता काय घालू असं इतका तो असा गरमतो जरा. एकदम स्लो डाऊन होते ती. याच्यात आपण आता गुळ घालतोय, म्हणजे समिधा घालते, मी परत गुळ पावडर. गुळ पावडर फार छान. हे बघा, मी असं अंदाजेच घालते. कुठवर आलंय भार्गवी ताई? काय आलंय? जमतंय. जमतंय. वास येतोय. वास येतोय. वा. येऊ घातलंय. सुगंध येतोय का? बरं, सई मॅडम, वेलची गॅस बंद झालाय.